आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा. गुरुकृपेचा महिमा. मी त्रिलोकदास बैरागी, ढिमरखेडा, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश येथील रहिवासी आहे. मी दिनांक 27 जून 2010 रोजी नामोपदेश घेतला. जेव्हा नामोपदेश घेतला तेव्हा हा केवळ नामोपदेश नसून अमृत आहे हे मला माहीत नव्हते. माझे सांगणे तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, परंतु गुरुदेवांच्या चरणांची शपथ घेऊन सांगतो की यामध्ये मी जे अनुभव घेतले किंवा माझ्यासमोर जे काही घडले त्यावरून माझ्या बाबतीत असे चमत्कार घडतील याची मी कल्पना देखील केली नव्हती. नामोपदेश घेतल्यानंतर 6 महिन्यांनी 5 मुलींनंतर झालेला माझा मुलगा आजारी पडला होता. सलग 1 महिना MBBS डॉक्टरकडून उपचार करून महिन्याभरानंतरही मुलगा बरा झाला नाही. एके दिवशी सकाळी 9च्या सुमारास मुलाने अचानक डोळे बंद केले म्हणजे बेशुद्ध पडला. मी त्याला घेऊन लगेच उमरियापान येथे गेलो. तेथील सर्व डॉक्टरांनी उपचार करायला नकार दिला. मी त्याला घेऊन सिहोरा येथे गेलो. सगळीकडे MBBS डॉक्टर होते, पण मुलाची अवस्था बघून कोणीही इलाज करायला तयार होईना. जणू त्यांचे सांगणे होते की मुलाचा मृत्यू झाला आहे. त्यावेळी तो फक्त 1 वर्षाचा होता. हिम्मत करून एका डॉक्टरने त्याला ऑक्सिजन दिला तर काहीतरी होऊ शकेल असे सांगितले. मी लगेच एक 4 चाकी गाडी ठरवली आणि जबलपूरला निघालो, जेथे लहान मुलांवरील रिसर्च सेंटर आहे. मुलाची अवस्था पाहून तेथील डॉक्टरांनीही सांगितले की तो काहीच हालचाल करत नाही. सुई टोचलेली देखील त्याला समजत नाही. त्याला उपचारासाठी दाखल करून घेणे माझ्यासाठी रिस्क आहे. मी सांगितले, त्याला दाखल करून घेऊन तुम्ही उपचार सुरू करा, बाकी सगळे परमात्मा यांच्यावर सोडा. डॉक्टर म्हणाले, जर याला 6 तासात शुद्ध आली तर तो वाचू शकेल, अन्यथा कठीण आहे. सकाळी 9 वाजल्यापासून रात्रीचे 9 वाजायला आले तरी मुलगा शुद्धीवर आला नव्हता. माझी पत्नी व मी रडू लागलो. अचानक माझे लक्ष ज्ञानगंगा आणि भक्ती सौदागर को संदेश या पुस्तकांमधील चमत्कारांकडे गेले, जे भक्तांसोबत घडले आहेत. मी स्वतःला सावरले आणि स्वतःला गुरुचरणी समर्पित केलं. म्हणालो, गुरुजी, माझ्या मुलाचे रक्षण करा आणि गुरु महिम्यावर असलेला माझा विश्वास आणखी दृढ करा. रात्री सुमारे 12 वाजता डॉक्टर तपासायला आले. तेव्हा त्यांनी मुलाच्या तब्येतीत काय सुधारणा आहे विचारले. मी म्हणालो, जशी सकाळी होती तशीच आहे. डॉक्टरने एक इंजेक्शन मागवून घेतले आणि मुलाच्या कमरेवर दिले. इंजेक्शन देताच मुलगा रडू लागला, जणू काही गुरुजींनी इंजेक्शन दिल्यासारखा. संपूर्ण हॉलमध्ये त्या परिस्थितीत एक आनंदाची लहर पसरली. डॉक्टरने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आता तुमचा मुलगा शुद्धीवर आला आहे. अशा परिस्थितीत शुद्धीवर येण्याचे मुलांचे प्रमाण अतिशय कमी आहे. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की इंजेक्शन दिल्यानंतर 15-20 मिनिटांनी परिणाम दिसू लागतो, पण माझा मुलगा इंजेक्शन टोचल्याबरोबर रडू लागला. यावरून हे स्पष्ट होते की हा सर्व कबीर परमेश्वरजी यांचाच चमत्कार आहे. सद्गुरु शरण में आने से आई टलई बला, जय भाग्य में मृत्यू हो काटे में टल जा. गुरुजी म्हणतात की अंतरात्म्यापासून तळमळीने मंत्रजाप केल्याने चमत्कार घडतात. मी अचंबित झालो होतो. मी रुग्णालयातच गुरुजींच्या चरणी वंदन केलं आणि आभार मानत रडू लागलो. डॉक्टरांनी सांगितले, याच्यावर सलग 8 दिवस उपचार करण्याची गरज आहे आणि दिवसाचा खर्च 5,000 रुपये होता. मी म्हणालो, डॉक्टर, आम्हाला सकाळी डिस्चार्ज द्या. डॉक्टर म्हणाले, अहो, आता कुठे तो शुद्धीवर आलाय, तुम्ही त्याला घरी नेले तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. मी म्हणालो, जे होईल ते होईल, आम्हाला डिस्चार्ज द्या. आता मुलाला डिस्चार्ज घेऊन 6 महिने झाले आहेत, तरी त्याला कधी साधा ताप देखील आला नाही. असा गुरुमहिमा पाहून मी धन्य झालो. माझ्या कौटुंबिक परिस्थितीमुळे माझी सायकल घ्यायचीही हिंमत होत नव्हती. अचानक एक दिवस स्टेट बँकेच्या मॅनेजरने तुम्हाला बँकेतून कर्ज घ्यायला आवडेल का असे विचारले. मी म्हणालो, मिळाले तर यापेक्षा उत्तम काय आहे, माझी कौटुंबिक स्थिती सुधारेल. बँक मॅनेजरने मला 1.5 लाख रुपये कर्ज दिले. सायकलही खरेदी करू न शकणारा माणूस अचानक 55,000 रुपयांची हिरो होंडा मोटरसायकल घेऊन आला. आज मी अभिमानाने गाडीवरून फिरतो. मी सरकारी शाळेत शिपाई पदावर कार्यरत होतो. माझी 16 वर्षे नोकरी झाली तरी घरची परिस्थिती सुधारली नव्हती. जबलपूर विभागात प्रमोशन निघाले आणि माझं एकट्याचं प्रमोशन झाले. मी शिपायाचा लिपिक झालो.
सर्वांसाठी खुर्च्या ठेवणारा माणूस स्वतः साहेब बनून खुर्चीत बसला. माझा पगार इतका वाढला जितक्या पगाराचा मी विचारही केला नव्हता. माझा लहान भाऊ बीएड साठी प्रयत्न करून नाराज होऊन बसला होता. एक दिवस अचानक त्याला काउन्सिलिंग लेटर आले. त्याचा विश्वासच बसेना, कारण त्याला 29 गुण मिळाले होते आणि बीएड करण्यासाठी 33हून अधिक गुण आवश्यक होते. परंतु यावेळी 28 गुण मिळालेल्यांना प्रवेश देण्यात येणार होता. त्यामुळे 29 गुण मिळाल्याने त्याला संधी मिळाली आणि तो आता बीएड करत आहे. हे 4 चमत्कार असे घडले ज्यांच्याबद्दल मी कधी विचारही केला नव्हता. मला रामायणातील ओळी आठवल्या की माता पिता गुरु की वाणी विना विचार करो शुभ जानी. हे सगळे चमत्कार एका वर्षात घडले. त्याचे पुरावे म्हणजे 1. भारत हॉस्पिटल सेंटरची सर्व कागदपत्रे. 2. गाडीची सर्व कागदपत्रे. 3. प्रमोशनची ऑर्डर. 4. बीएडचे काउन्सिलिंग लेटर. हे सर्व चमत्कार नामोपदेश घेतल्यानंतर 6 महिन्यात झाले. परंतु केवळ नामोपदेश घेऊन फायदा होत नाही, तर गुरुजींनी सांगितलेला मार्ग आचरणात आणावा लागतो. हरी रूठ है गुरु ठोर है, गुरु रूठे नहीं ठोर. गुरुदेवजींच्या चरणी शिष्याचे अनुभव सादर समर्पित आहेत. भक्त त्रिलोकदास बैरागी, सहाय्यक ग्रेड 3, शासकीय उच्च माध्यमिक विद्यालय मुरवारी, तालुका ढिमरखेडा, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश. मोबाईल क्रमांक 9685854733.